श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती, नवीन उपाय, सेवा आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास तुलसी विवाह संबंधी असणार आहे. कारण उद्या म्हणजे 13 नोव्हेंबर 2024 रोजी आहे तुलसी विवाह. बघा, 13 तारखेला जरी तुलसी विवाह असला तरीही आपण 15 तारखेपर्यंत तुलसी विवाह कधीही करू शकतो. समजा उद्या तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा अन्य काही कारणास्तव उद्या करणं शक्य नसेल तर तुम्ही 14, 15 या दोनही तारखांना करू शकतात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण तुलसी विवाह करू शकतो. आता शक्यतो उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा, पण अगदीच नाही शक्य झालं तर पुढचे 2 दिवस तुम्हाला मिळत आहे तेव्हा देखील केलं तरीही चालणार आहे. आता तुमच्या घरामध्ये तुळशी विवाह केला जात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमच्या घरी पूर्वीपासून कधी केलेलं नाही, मग मध्येच सुरुवात केली तर चालतं का? तर हो, कुठलीही चांगली गोष्ट करायला कधीही मागचा पुढचा विचार करू नये. जर तुळशी विवाह केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार असेल तर अर्थात आपण ती सुरुवात करायला हवी. पण अगदीच तुम्हाला काही कारणास्तव करणं शक्य नसेल तर कमीत कमी आपण तुळशी मातेसाठी काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायच्या आहे आणि तुळशी मातेला आवाजून काही गोष्टी अर्पण देखील करायचे आहे. आता हे बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही विवाह तुळशीचा करत नसाल तर मग तुमच्या गल्लीमध्ये किंवा कुठे मंदिरात जर सामूहिक तुळशी विवाह करत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो विवाह पार पाडू शकतात. अशा पद्धतीने जरी केलं तरीही चालणार आहे. कारण तुलसी विवाह आपल्या घरात करणं गरजेचं असलं तरीही अगदीच वेळेवर त्या गोष्टी करणं काहींना शक्य होणार नाही, त्यासाठी सांगत आहे. तरीही तुम्ही घरामध्ये काही गोष्टी आवर्जून करायला हव्या, त्याचं देखील तुम्हाला फळ मिळणार आहे. लक्ष्मी माता, विष्णू भगवान, तुळशी माता यांचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळणार आहे. त्यासोबतच या दिवशी तुम्ही तुळशी मातेला सांगायचं आहे की पुढच्या वर्षापर्यंत माझ्याही घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे आणि पुढच्या वर्षी माझ्याही अंगणामध्ये तुझा आणि बाळकृष्णांचा विवाह संपन्न होऊ दे. असं जरी तुम्ही प्रार्थना केली तरीही आपोआप सगळ्या काही गोष्टी जुळून येणार आहे. तर असो, उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे आणि कुठला तो एक खास नैवेद्य तुळशी मातेसाठी ठेवायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर बघा, तुळशी माता म्हटलं तर विष्णू प्रिय आहे. विष्णू भगवानांना अतिशय प्रिय अशी ही तुळस आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जाते तिथे विष्णू भगवान राहतात आणि जिथे विष्णू भगवान असतात तिथेच माता लक्ष्मी देखील वास करत असते. त्यामुळे तुळशी माता आपल्या घरामध्ये असायलाच हवी. छोटंसं रोपटं असतं, त्याला फार जागा लागत नाही. त्यामुळे कुठेही, अगदी फ्लॅटमध्ये तुम्ही राहत असाल किंवा अगदी छोटं घर जरी तुमचं असेल तरीही आरामात त्या ठिकाणी तुळस राहू शकते. त्यामुळे तुळस ही आपल्या घरामध्ये असायलाच हवी. पण तुळस जरी आपल्या दारासमोर असायला हवी असं म्हटलं जातं तरीही अगदीच मुख्य दरवाजासमोर तुम्ही तुळस ठेवू नका. थोडीशी तिरकस पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात, कारण अगदीच तुम्ही दरवाजासमोर तुळस ठेवत असाल तर त्याने द्वारवेध निर्माण होत असतो, हे लक्षात घ्या. आता ज्या घरामध्ये तुळस अगदी टवटवीत फुललेली असते त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या घरात जी तुळस असते तिची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. वेळोवेळी तिला पाणी घालणं किंवा तिची काळजी घेणं किंवा ज्या काही गोष्टी आपण तुळशी मातेला अर्पण करतो, जसं की हळद आहे, धूपदीप दाखवत असतो, त्या गोष्टी आहे त्या विदाऊट केमिकल असायला हव्या, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून आपली तुळस सुकणार नाही. तर असो, आता आपल्याला तुळशी मातेला कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या आहे हे जाणून घेऊया. तर हे बघा, तुळशी मातेचा उद्या विवाह आहे, त्यामुळे तुळशी मातेला आवर्जून आपल्याला सौभाग्याचे अलंकार अर्पण करायचे आहे. बघा, जे जे तुम्हाला शक्य होणार आहे ते ते अर्पण करण्याचा प्रयत्न करा. आता शृंगाराचं साहित्य म्हटलं तर भरपूर काही गोष्टी त्यामध्ये असतात, जसं की हिरव्या बांगड्या आहेत, त्यानंतर मणी मंगळसूत्र आहे, जोडवी आहेत, टिकल्याचं पॉकेट आहे किंवा गंधाची बाटली जरी घेतली तरीही चालणार आहे, लिपस्टिक आहे, सिंदूर पेन्सिल आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी असतात. त्यापैकी जेवढं तुम्हाला घेणं शक्य होणार आहे तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे. अगदीच बाजारामध्ये एका पॅकेटमध्ये सगळ्या काही गोष्टी उपलब्ध असतात. आता आपण नवरात्रीत ओटी भरली, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं कशा पद्धतीने आपण सामान आणायचं. त्याच पद्धतीची ओटी आपण आणली तरीही चालणार आहे. यासोबतच एखादा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, तुम्हाला साडी घेणं शक्य असेल तर तुम्ही साडी देखील घेऊ शकतात किंवा लाल रंगाची चुनरी मिळते ती आणली तरीही चालणार आहे. पण ह्या ज्या काही गोष्टी आहे सौभाग्याच्या त्या आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहे. आता हे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जर तुमच्या घरामध्ये तुळशी मातेचा विवाह संपन्न होणार असेल तर तुम्ही विवाह झाल्यानंतर जशी मुलीची ओटी भरली जाते तशाच पद्धतीने तुळशी मातेची ओटी देखील भरू शकतात. आता
या व्यतिरिक्त अजून आपण तुळशी मातेला काय अर्पण करू शकतो तर बघा, उद्याच्या दिवशी सकाळी आपल्याला तुळशी मातेला थोडंसं 1 चमचा कच्चं दूध अर्पण करायचं आहे. न तापवलेलं जे दूध आहे ते आपल्याला अगदी चमचाभर अर्पण करायचं आहे. जेव्हा आपण असं कच्चं दूध अर्पण करतो, विशेषतः गुरुवारच्या दिवशी जर आपण कच्चं दूध अर्पण केलं तर निश्चितच आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते. पण उद्या तुळशी मातेचा विवाह असल्यामुळे आपल्याला तुळशी मातेला उद्याच्या दिवशी देखील थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे. या व्यतिरिक्त हळद, बघा हळद ही देखील विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चिमूटभर हळद आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे. आता ज्यांच्या घरामध्ये विवाह म्हणजे तुळशी मातेचा लावला जातो त्यांना माहीत असेल, आपण जेव्हा तुळशी मातेचा विवाह लावतो तेव्हा सर्वप्रथम बाळकृष्णांना हळद लावली जाते आणि बाळकृष्णांची जी उष्टी हळद आहे ती तुळशी मातेला लावली जाते. तर हे बघा, विवाह जर तुमच्या घरामध्ये होणार असेल तर ते आपोआप तुमच्या घरामध्ये घडून येणार आहे. पण ज्यांच्या घरी विवाह होणार नाही त्यांनी अगदी चिमूटभर हळद तुळशी मातेला अर्पण करायची आहे. शक्यतो आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, बाळकृष्णांच्या कपाळी तो हळदीचा टिपका लावायचा आणि त्याच बोटाने तुळशी मातेला देखील हळदीचा टिपका लावायचा. असं जरी केलं तरीही चालणार आहे. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हळद देखील आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे. या व्यतिरिक्त पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे उसाचा रस. बघा, उसाचा रस अर्पण करण्याला देखील खूप महत्त्व आहे, त्यामुळे शक्य झाल्यास तुळशी मातेला अगदी चमचाभर उसाचा रस देखील अर्पण करण्याचा प्रयत्न करा. त्याने देखील आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होते. या व्यतिरिक्त ज्या काही पैशांच्या संबंधी समस्या आपल्याला वारंवार निर्माण होत असतात त्यापासून देखील आपली सुटका होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर अजून आपल्याला तुळशी मातेला काय अर्पण करता येणार आहे तर बघा, तुळशी मातेला आपल्याला लाल पिवळा रंगाचा कलावा अर्पण करायचा आहे. पिवळ्या रंगाचा जर मिळाला तर तो घ्या, किंवा लाल आणि पिवळा असा एकत्रित कलावा मिळतो. जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला आरामात मिळून जाईल. 10-15 रुपयाला तो मिळतो. अशा प्रकारे तो कलावा आणायचा आणि तो तुळशी मातेला आपल्याला बांधायचा आहे. फक्त बांधताना काळजी घ्या की अगदी घट्ट बांधायचं नाही, तर अगदी हलक्या हाताने आपल्याला तो कलावा बांधायचा आहे. आता तो बांधल्यानंतर कधी सोडायचा तर तो जोपर्यंत आहे तोपर्यंत राहू द्या. कधी वाटलं तर तो काढून घ्या, नंतर पाण्यात विसर्जित करा आणि पुन्हा एखाद्या गुरुवारच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला पुन्हा अशा प्रकारचा कलावा अर्पण करायचा. याने देखील आपल्या घरामध्ये विष्णू भगवानांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत होते आणि तुळशी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. तर ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुळशी मातेला उद्या अर्पण करण्याचा आवर्जून प्रयत्न करा. आता राहिला प्रश्न असा की आपण जर तुळशी मातेची ओटी भरली असेल, त्यामध्ये मग साडी असू द्या, ब्लाऊज पीस असू द्या किंवा जे काही शृंगाराचं साहित्य आहे त्याचं काय करायचं, हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर हे बघा, ह्या ज्या वस्तू आहे त्या आपण स्वतः देखील वापरू शकतो, पण उद्याच्या दिवशी किंवा परवा, आता ह्या तुळशी मातेला आपण उद्या अर्पण केलेल्या वस्तू आहे त्या आपल्याला तशाच ठेवायच्या आहे रात्रभर. दुसऱ्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी ह्या वस्तू ज्या आहे त्या एखाद्या गरीब स्त्रीला, जिला गरज आहे अशा स्त्रीला म्हणजे नेऊन द्यायच्या आहे. बघा, आपली मैत्रीण किंवा आपली शेजारीण, त्यांना आपण ह्या वस्तू देऊ शकतो, पण शक्यतो आपण अशा व्यक्तीला दान करावं जिला खरंच त्या गोष्टींची गरज आहे. जर अशी एखादी महिला तुमच्याकडे समजा कामाला एखादी बाई येत असेल किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये एखादी कामाला बाई येत असेल तर तिला देखील तुम्ही ह्या वस्तू देऊ शकतात. अशा प्रकारे जर आपण गरजू व्यक्तीला काही गोष्टी दिल्या तर नक्कीच तिच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं त्याने आपल्याला फळ मिळत असतं. त्यामुळे ज्याला गरज आहे त्यालाच वस्तूंचं दान करणं गरजेचं आहे. तर स्वामी भक्त हो, आवर्जून तुळशी मातेला ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यापैकी जास्तीत जास्त अर्पण करण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त उद्या आपल्याला तुळशी मातेला एक नैवेद्य दाखवायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये तुळशी विवाह संपन्न होणार असेल तर तुम्ही गोडाधोडाचं बनवणारच असाल, पण या व्यतिरिक्त तुम्हाला चिंच, बोरं आणि आवळा यापैकी कुठलंही एक फळ किंवा हे तीनही फळं तुम्हाला तुळशी मातेसाठी प्रसाद म्हणून ठेवायचे आहे. बघा, ह्या नैवेद्याला उद्याच्या दिवशी खास असं महत्त्व असतं, त्यामुळे याचा नैवेद्य तुम्हाला आवर्जून दाखवायचाच आहे. तर स्वामी भक्त हो, हा एक नैवेद्य दाखवा. या व्यतिरिक्त तुम्हाला अन्य कुठलीही मिठाई ठेवायची असेल, जो काही तुम्ही स्वयंपाक केला असेल तो देखील ठेवू शकतात, पण ह्या ज्या 3 गोष्टी सांगितल्या, चिंच, बोरं आणि आवळा, ह्या नैवेद्यामध्ये असायलाच हव्या. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घरामध्ये जर तुलसी विवाह होत असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव असेल. ज्यांच्याकडे होत नसेल त्यांनी आवर्जून जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा ही परंपरा चालू करण्याचा प्रयत्न करा. कारण तुलसी विवाह आपल्या घरात झाल्यामुळे आपला संसार सुखाचा चालण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी मदत होत असते आणि विष्णू भगवानांचा, लक्ष्मी मातेचा आणि तुळशी मातेचा आशीर्वादही आपल्याला कायमस्वरूपी प्राप्त होतो. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.